मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, नकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे। कोणी कपाळावर टिया लावला म्हणून कॉलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का, असा सवाल यावेळी सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय। त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तर मागवलंय। मुंबईच्या NG आचार्य आणि DK मराठे कॉलेजने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे। या विरोधात 9 मुलींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता। त्यानंतर त्या विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। आज सर्वोच्च न्यायालयाने संबंधित कॉलेज प्रशासनाला नोटीस पाठवत उत्तर मागवलं असून या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे। मुंबईतले 2 कॉलेज होते, त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की तुम्ही मुला-मुलींना तुम्ही हिजाब, बुरखा किंवा टोपी हे घालून येऊ शकत नाही कॉलेजला। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आज हस्तक्षेप केला आहे आणि ह्या ज्या 2 कॉलेजेसचं जे परिपत्रक आहे त्याच्यावर स्टे दिलेला आहे। अशा कपड्यांच्यामुळे तुम्ही कोणाला एंट्री नाकारू नका, हा मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण मुंबई हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता, पण सुप्रीम कोर्टाने आता हस्तक्षेप याच्यात केलेला आहे आणि स्थगिती दिली आहे त्या परिपत्रकाला।